छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। आता जरांगे पाटील यांची प्रकृती नगरहून मनोज जरांगे आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ॲम्ब्युलन्समधून ह्या ठिकाणी आता निघालेले आहे। आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। आपण बघतो की ॲम्ब्युलन्समध्ये आता ते आता दाखल झालेले आहे आणि ॲम्ब्युलन्स ही जी आहे ती आता मतदानाच्या दिशेने निघालेले आहेत। काय सांगा, आज मतदानाचा हक्क बजावत आहे, कुठं तुमचं मतदान आहे, काय सांगाल? आंतरवालीपासूनच जवळ आहे, शहागड केंद्रावरती गोरी गंधारी म्हणून गाव आहे, तिथं आज मतदान आहे। आपण आपला हक्क सगळ्यांनी बजावला पाहिजे। मी हॉस्पिटलला ॲडमिट असतानाही चाललो की ह्या लोकशाहीचा मोठा उत्सव आहे, आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे। माझ्या समाजालाही आणि जनतेलाही माझं आव्हान आहे की 100% सगळ्यांना मतदान केलं पाहिजे, करा पण। हा लोकशाहीचा मोठा आपला उत्सव आहे आणि आपलं ठरलेलंच आहे की मी स्पष्टपणानं समाजाला सांगितलेलं आहे की जो आपल्या सगळ्या स्वराच्या बाजूनं अंमलबजावणीच्या बाजूनं असेल त्याला सगळ्यांनी साथ द्यायची। आपल्या एकीची भीती आहे सगळ्यांना, पण आपल्या मराठ्यांच्या मताची भीती नाही। मताचीही इथून पुढं आपल्या भीती वाटली पाहिजे। ज्याला पाडायचं त्याला पाडा, मी म्हणणार नाही याला निवडून आणा आणि त्याला निवडून आणा, तुम्ही कोणालाही, पण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे। उमेदवाराचं असणं असं काय नाही, पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे। मराठ्यांनी 100% मतदान करा। मी हॉस्पिटलला ॲडमिट आहे संभाजीनगरच्या, माझं शरीर नाही साथ देत मला या खूप उपोषणं झाल्यामुळं, तरी मी हटत नाही आहे। समाजाचे लेकरं मराठ्यांचे मोठे झाल्याशिवाय मी नाही हटणार। पण सुरुवातीला तुम्ही मतदानात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो माघार घेतला। आता लोकांना काय आव्हान करा, कारण तुम्ही एक रोष व्यक्त केला, समाजाला आरक्षण मिळत नाही यासाठी मोठा लढा जो तुम्ही उभा केला होता। नाही, ते आम्हाला वेळ कमी होता आणि खूप मोठी लढाई होती, खूप मोठी लढाई ही मतदारसंघ खूप मोठा आहे, आमच्याकडे वेळ कमी होता, त्यामुळं आम्ही नाही केलं। कारण समाज एवढा मोठा एक झालेला आहे आणि उगाच उभे करून वेळ कमी होता तर समाज मी मातीत घालू शकत नव्हतो। माझ्या समाजाचं कल्याण होईल हेच मी पाऊल उचलणार आहे। आता ठीक आहे, आता दिलं 6 जूनचा त्यांना वेळ दिला, 4 जूनला मी आमरण उपोषण करतो, पुन्हा एकदा मरायला तयार माझ्यासाठी। आणि 6 जूनपर्यंत सरकारनं नाही दिलं तर विधानसभेची आम्ही फुल तयारी करायला होतं आत्तापासूनच। विधानसभेला मात्र आम्ही टक्कर देणार आहेत आणि मैदानात मी स्वतः आहे आता समाजाबरोबर। जो उमेदवार समजा आरक्षणाच्या विरोधात किंवा भूमिका जाहीर करत नाही त्यांच्या विरोधात तुम्ही मतदान करायला आव्हान करताय का, म्हणजे समाजाला? नाही, मी यावेळेस माझ्या हातात निवडणूक घेतलेली नाही। मी समाजाला मालक आहे, समाज मालक आहे। समाजाला सांगितलं तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण पाडणारला असं ताकदीनं पाडा की पुढच्या 5 पिढ्यात तरी तो उभा राहायला पाहिजे। इतक्या मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे, त्याच्या खानदानीसुद्धा कोणी उभं राहायला पाहिजे, इतक्या ताकदीनं मतदान करा। काय नसतं असं उभाच राहावं असं काय नाही, पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे। आणि मी म्हणलोच नाही महाविकास आघाडीला करा किंवा महायुतीला करा, कोणाला करा, मराठा आणि कुणबी एकच आहे, या कायद्याच्या बाजूने असणाऱ्याला करा आणि सगळे स्वरींची अंमलबजावणी करणारी या बाजूनं जो बोला त्याला करा, पण यावेळेस 100% सगळ्यांनी मतदान करणं आवश्यक आहे। पण तुम्ही जे केलेला लढा आहे, जे आंदोलन आहे, त्याचा मोठा परिणाम या निवडणुकीत दिसून येईल। 100% मराठा समाज दाखवणार हे ताकद त्यांची। हे खरं आहे की लेकरं डोळ्यासमोर ठेवणं खूप गरजेचं आहे। आता हे म्हणतील काही आमदार मंत्री म्हणणारच आहेत आम्ही तुमचा विकास करू, आमका करू। तुम्ही काय उपकार नाही केला, हा विकास केला, मतं घेतले आणि तो मोठा झाला, सगळे रोड गावात टाकले, विकास केला, आमका केलं, तो आता खाल्लेसुद्धा आड झाले, त्यामुळे तुम्ही काय उपकार केला नाही। आता काही जण असं म्हणते हे पोरं हो त्यांच्या मराठ्यांचे नेते त्यांना आव्हान करते तुम्हाला पुढं चालून आमक्याचं मतदान लागणार आहे, तमक्याचं लागणार आहे, त्यामुळे त्यांना निवडून द्या, तुम्हाला सभापती व्हायचं आहे, कुणी म्हणून तुला पंचायत समिती मेंबर व्हायचं, तुला जिल्हा परिषदचं मेंबर व्हायचं आहे, असं म्हणणार आहेत, आम्ही दाखवणार आहेत।